हे बघ भाऊ, आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर प्रश्न पाय, नाशिक शहर पोलीस 2024 ला पडलेला प्रश्न आहे. एका आयताचा कर्ण 17 सेंटीमीटर लांबीचा असून त्या आयताची परिमिती 46 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर हा प्रश्न सोडवण्याचा आपला दृष्टिकोन काय पाहिजे तो मी तुम्हाला इथं शिकवणार आहे. तर बघा, तुम्हाला प्रश्न समजण्यासाठी मी आयत काढलाय आणि त्याचा एक कर्ण काढलाय ज्याची लांबी 17 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. मग मला आता परिमितीची तर मला काही गरज नाहीये. तर मग हा प्रश्न मी कसा सोडू शकतो? तर जसं की तुम्हाला कळतंय का, हा एक काटकोन त्रिकोण तयार होतोय आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा त्रिकूट वापरू शकतो. आपल्याला पायथागोरसचे त्रिकूट माहित पाहिजे. एक त्रिकूट आहे त्यापैकी 8, 15 आणि 17. तर 17 म्हणजे हा तुमचा कर्ण झाला. उरलेल्या ह्या दोन बाजू झाल्या. मग ह्या काटकोन त्रिकोणाच्या उरलेल्या जर ह्या दोन बाजू असेल, त्याच म्हणजे तुमच्या काय आहे, आयताची लांबी आणि रुंदी आहे. फक्त तुम्हाला ह्या 8 गुणिले 15 यांचा गुणाकार 15 टे 120, म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ काय असणार आहे, 120 चौरस सेंटीमीटर. हे जर तुम्हाला हा अप्रोच आवडला असेल तर तुम्हाला सोडवण्यासाठी आणखीन एक प्रश्न आहे बघा. तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.